पुण्यातून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिले। दोन्ही पवारांची पुण्यात आघाडी झाल्यापासून अजित पवार स्वतःवरच्या सिंचन घोटाळ्यांच्या आरोपांवर भाजपला सवाल करू लागले। त्यामुळे भविष्यात ही आघाडी फक्त पुण्यापुरती मर्यादित असेल की अजून नवं काही घडेल याबद्दल चर्चा सुरू झाली। पाहूया। काकाच्या पुण्याने माझं लय बरं चाललेलं आहे। गळ्याच्यान खोटं बोलत नाही। मागचं झालं गेलं गंगेला मिळालं। आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय। झालं गेलं गंगेला मिळाल्याचं म्हणत अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनावर भाष्य केलं। त्यामुळे भविष्यात संपूर्णपणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चांना बळ मिळालंय। या घडीला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली आहे। आगामी काळात राज्य पातळीवर सुद्धा हा एकत्रीकरणाचा सिलसिला सुरू राहणार का हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे। इथं हिंजवडीला आयटी पार्क कोणी आणलं? आदरणीय पवार साहेबांनी आणलं। आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय। आम्हाला वाद घालायचा नाही। मागचं झालं गेलं गंगेला मिळालं। आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय। मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या या संभाव्य एकत्रीकरणात एक विरोधाभासही आहे। कारण राष्ट्रवादी भाजप विरोधात पुण्यात एकत्र आल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून होतोय आणि दुसरीकडे शरद पवार आमचं दैवत आहेत, पण आम्ही एनडीए सोबतच राहणार असल्याचं विधान सुनील तटकरे करतायत। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी फक्त पुण्यापुरता एकत्र आल्यात की मग राज्य पातळीवर सुद्धा एकत्र येणार, आणि जर राज्य पातळीवर एकत्र आल्या तर एनडीएतनं अजित पवार बाहेर पडणार की मग शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत एनडीएत जाणार, हा सुद्धा मुख्य मुद्दा आहे। पुण्यात नवा भाजपच्या विरोधात नवा पुणे पॅटर्न म्हणजे त्यात काँग्रेस असेल, दादा असतील, तुम्ही असाल, शिवसेना असेल, मनसे असेल, सगळे एकत्र मोठ बांधणार का? नवा पुणे पॅटर्न, पहिला पुणे पॅटर्न होता, नवा पुणे पॅटर्न। तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो। तुझ्या तोंडात साखर पडो। आम्ही सगळ्यांनी वेगळी भूमिका घेतली, वस्तुस्थिती खरी आहे, ते आम्ही कधी नाकारलं नाही। पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा एनडीएचे घटक म्हणून आम्ही काम करणार आहोत। पण आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल आम्ही नेहमीच ते आमचं दैवत आहेत, त्याने आम्हाला राजकारणामध्ये ताकद शक्ती घडवलेलं आहे। आम्ही एकत्रितपणे लढतोय। उद्याचं मी सांगत नाही, परंतु आज या असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी आज एकत्र आल्यानं पुण्यात पिंपरी चिंचवड वातावरण बदलले। अगदी पुणे पिंपरी चिंचवड विकास जो आहे तो पवार साहेबांच्या दृष्टिकोनाने झाला। मला एक सांगा, आयटी पार्क वगैरे कोणी आणलं? भाजप आत्ता आलं। पुण्यात भाजपवाले म्हणतायत की 70 वर्षांनंतर मोदींच्याच नेतृत्वात शहरांचा विकास झालाय। त्याच पुण्यामध्ये भाजपसोबत सत्तेत असलेले अर्थमंत्री अजित पवार सांगतात की आयटी पार्क पासून इतर सुविधांसाठी पुण्याला पुढे आणण्याचं काम शरद पवारांनी केलं। हेच अजित पवार महाराष्ट्राच्या विकासाचं कारण देत भाजपसोबत सत्तेत गेलेत आणि तेच अजित पवार आता पुण्याच्या विकासासाठी भाजपच्या विरोधात शरद पवारांसोबत एकत्र आले। ज्या 70,000 कोटींच्या घोटाळ्यावरून कधी काळी भाजप अजित पवारांना इशारा देत होती, त्याच आरोपांवर अजित पवारच आज भाजपला डिवचतायत आणि विरोधाभास म्हणजे अशी विधानं अजित पवारांनी टाळावीत असं म्हणण्याची वेळ खुद्द भाजपवर आली आहे। तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो? तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना? ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। शेवटी कोर्ट केस अजूनही विचाराधीन आहे, अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं अजितदादांनी अशा गोष्टी, किमान अजितदादा तसे प्रगल्भ लीडर आहे, त्यांनी अशा बाबी एवढ्या छोट्या निवडणुकीमध्ये काढणे आणि एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मनभेद तयार करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे। अजितदादा याचा विचार करतील। धक्कादायक म्हणजे भाजपात जाऊन भ्रष्टाचार लपतात या विरोधकांच्या आरोपांना खुद्द भाजपचेच नेते आता दुजोरा देऊ लागलेत। उत्तर देताना स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी अजित पवार भाजपसोबत आलेत असं म्हणून भाजप आमदार महेश लांडगेंनी भाजपच्याच भूमिकेची कोंडी केली आहे। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो? तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना? ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना।
आहे ना. आता मी सांगतो कोर्टात जा, त्यांच्या नावाने 70,000 कोटीचा घोटाळ्याची केस चालू आहे. हाय का नाही? हाय का नाही? हाय का नाही? असे अनेक आहे पुरावे जे मी न सांगता बारक्या बारक्या राज्यातल्या कुठल्या माणसाला विचारलं तरी ते सांगतील, मुलाला विचारतील. सगळ्यांना माहिती आहे की या महाराष्ट्राचा भ्रष्टाचाराचा आका कोण आहे. कोण आहे? आता ते महाराष्ट्राला माहिती आहे ना, मी कशाला सांगायला पाहिजे. 70,000 कोटीचा घोटाळा म्हणले. आता तुमच्या सोबतच सत्तेत आहेत ना केंद्रात आणि राज्यात तरी. विचारा ना का आले ते, का आले विचारा ना. नसते आले तर काय झालं असतं ते पण विचारा. काय झालं असं? विचारा ना त्यांना काय झालं असतं ते. 70,000 कोटीचा घोटाळा जर आमच्याकडे नसते आले ना काय आलं तर त्यांना विचारा. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा बोलले ना त्या दिवशी. रवींद्रदादा बोलले ना, आम्ही हा मोस का सांभाळला ते आम्हाला विचारा. आम्हाला माहिती आहे काय सांभाळला तो. आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व काही बंद असताना देखील 7,145 कुत्र्यावर नसबंदी केल्याचा दावा केला. 71 लाख रुपये नसबंदीवर त्या ठिकाणी बिल अदा केली. आता तुम्ही मला सांगा, जर एवढं झालं होतं तर यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये कुत्रे चावण्याची संख्या नागरिकांची 20,000 लोकांनाच कुत्रे चावली. आणि मग नसबंदी केलेली कुठे गेलो कुठं. भाजपनं फार चांगलं वाक्य त्यांना सुचलेलं आहे. म्हणजे भाजपा कुठे कुठे पैसे खातं हे आम्हाला माहीत होतं, पण या प्रकरणात सुद्धा कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा पैसे खात आहे हे अजित पवारांनी महाराष्ट्राच्या समोर आणल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. बरं का? म्हणूनच ते आता कुत्रे त्यांचे सगळे सुटलेले आहेत भाजपवरती. मला असं वाटतं की हे आरोप, चुकीचे आरोप, कुणाला बदनाम करणं हे सोडून द्यावं. बदनामीच करायची झाली आणि खरे आरोप करायचे झाले तर पुराव्यानिशी करावे. आणि जर तसंच जर त्यांना जर आरोपात लईच इंटरेस्ट असेल तर मग आम्ही करू चालू आरोप काय आहेत ते, आणि ते पण पुराव्यानिशी चालू करू. महाराष्ट्रात कुणीही कुणाच्याही विरोधात आणि कुणीही कुणाच्याही सोबत जाऊ शकतं. हे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवीन राहिलेलं नाहीये. महाराष्ट्रानं गेल्या 5 वर्षात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार बघितलं. त्यानंतर 80 तासांसाठी भल्या पहाटे झालेलं भाजप आणि राष्ट्रवादीचंही सरकार बघितलं. त्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं सरकार पाहिलं. नंतर पुन्हा भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचंही सरकार सत्तेत आलं. गेल्या पालिका निवडणुकीत भाजप आणि शेकापची युती झाली. काँग्रेस भाजपची युती झाली. शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसनंही युती केली. यावेळी महापालिकेत 18 वर्षांनंतर दोन्ही ठाकरेंची युती झाली. तिकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीनं युती केली. उल्हासनगरात तर भाजप आणि काँग्रेसच एकत्र आलेत. आणि अकोल्याच्या अकोटमध्ये तर चक्क भाजप आणि MIMनंच युती केली. आळीपाळीनं सर्वांनी सर्वांसोबत कुठे ना कुठे हातमिळवणी केली आहे. कमाल म्हणजे तरी सुद्धा एकमेकांच्या विरोधात बोलताना विकास, हिरवे साप, चादर, मराठी माणूस, हिंदुत्व असे सारे मुद्दे प्रचारात अजूनही जिवंत आहेत. भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी गांडूळ आहे. दुतोंडी गांडूळ दोन्ही बाजूने वळवळतो. भारतीय जनता पक्षानं MIMला पाठिंबा दिला आहे. म्हणजे फडणवीस ओबीसी भाई भाई आणि आम्हाला ज्ञान देतात. अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे. आता ते हिरवे नाही काय झाले, त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, हा निकाह लागलेला आहे त्यांचा, मग आता हिरवे नाही झाले. भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला. कुणी या बरं का, जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायला भाजपा तयार आहे. हा माझा डायलॉग नाही, हा जयवंत दळवींनी त्यांच्या नाटकात गुंतता हृदय हे मध्ये दिलं एक सुंदर वाक्य. जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर. संजय राऊत खोटं पसरवतात. आम्ही कुठेही काँग्रेससोबत गेलो नाही, आम्ही कुठेही MIM सोबत गेलो नाही. संजय राऊत, तुम्ही सोनिया गांधींची गुलामी केली, राहुल गांधींची गुलामी केली आणि तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला. MIM बरोबर तुमचे साटे लोटे आहेत. तुम्ही कशा पद्धतीने MIM सोबत युती करतायत. अनेक ठिकाणी अनेक वॉर्डामध्ये संजय राऊत स्वतः MIMच्या लोकांना भेटतायत, सांगतायत की मुस्लिम मतदार आम्हाला मिळू द्या. आमच्या रक्तामध्ये MIM सोबत जाणं नाही, आमच्या रक्तामध्ये काँग्रेस सोबत जाणं नाही. संजय राऊत, एक लक्षात ठेवा, काँग्रेस मुक्त महाराष्ट्र आधीच झालेला आहे. आता उभाटा गट मुक्त मुंबई होणार हे लिहून घ्या. अकोटमध्ये भाजप आणि MIM सोबत असेल किंवा अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत असेल, हा सर्वस्वी प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे. तुम्ही हा प्रश्न जर त्यांच्या नेत्यांना विचारला तर ते चांगल्या प्रकारे त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये जे आहे हे उत्तर
हे देऊ शकतील. आम्ही जो आहे नेहमीच काँग्रेसला विरोध करत आलेलो आहे. म्हणूनच शिंदे साहेबांनी जो उठाव केला हा या सगळ्या वृत्तींच्या विरोधामध्ये उठाव केला होता. काँग्रेसला जो आहे हा आमचा विरोध होता आणि पुढे देखील तीव्र विरोध राहील. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.